मित्रांनो, अगोदर हे थंबनेल बघा. मित्रांनो, कसं वाटेल तुम्हाला तुम्ही अशा प्रकारच्या थंबनेल जर का 2 मिनिटात बनवल्यात. मला माहित आहे मित्रांनो, तुम्ही पण गेमिंग व्हिडिओ बनवतात. पण मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड करतात, त्याचा रिझल्ट तुम्हाला 0 व्ह्यूज मध्ये बघायला भेटतो. मित्रांनो, याचं कारण फक्त तुमच्या व्हिडिओला लावलेलं थंबनेल. मित्रांनो, एक थंबनेल तुमचा व्हिडिओ व्हायरल पण करू शकतो आणि फ्लॉप पण करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये गेमिंग थंबनेल बनवायची एक ट्रिक सांगणार. तुम्ही जर एकदा थंबनेल बनवायला शिकले तर तुम्ही कोणत्याही प्रकारची थंबनेल आणि एकदम प्रोफेशनल लेवलची थंबनेल तुमच्या व्हिडिओसाठी तुम्ही बनवू शकता. मित्रांनो, तर 2 मिनिटांमध्ये. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ती 100%. मित्रांनो, तुम्ही फ्री फायर मध्ये किती बी हेडशॉट मारले आणि किती बी वन टॅप मारले तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ कधीच व्हायरल होणार नाही. कारण त्याचं कारण असं आहे की तुमचा युट्यूबचा थंबनेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती आवडली असेल तर थोडीफार माहिती भेटली असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक कमेंट शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, थंबनेल बनवण्यासाठी आपल्याला 3 ऍपची जरूरत पडेल. पहिले फिक्स आर्ट, फिक्स लॅब आणि इमेज सर्चमॅन. तर मित्रांनो, पहिले आपण काय करूया, इमेज सर्चमॅनला डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, बघू शकता इमेज सर्चमॅन अशा पद्धतीचा जो ऍप आहे मित्रांनो, असा लोगो आहे त्याचा, याला इन्स्टॉल करून आणि ओपन करून घ्यायचंय. मित्रांनो, घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय, फिक्स लॅब डाउनलोड करून घ्यायचंय. तर मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीचा फिक्स लॅब ऍप आहे, त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचंय. मित्रांनो, घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय, फिक्स आर्ट डाउनलोड करून घ्या. मित्रांनो, बघू शकता फिक्स आर्ट डाउनलोड करून घ्यायचा आणि इन्स्टॉल करून घ्यायचा. आणि सगळ्यात लास्ट मित्रांनो आपल्याला 4 ऍपची गरज पडणार. मित्रांनो, तो पहिले आपण करूया सर्च मॅन हे ऍप ओपन. तर चला मित्रांनो, सर्च मॅन ऍप ओपन केल्यानंतर मित्रांनो आता इथे इथे फ्री फायर इन गेम मित्रांनो अशा पद्धतीने सर्च करून घ्यायचंय आणि याला सर्च करून घ्यायला ओके करून घ्यायचं. मित्रांनो, बघू शकता तुमच्या समोर जेवढे पण फ्री फायरचे आपण खेळतो त्याच्या स्क्रीनशॉट तुमच्या समोर दिसेल. मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने सर्व प्रकारचे. मित्रांनो, काय करायचंय बघा, इथं जे तुम्हाला जसं थंबनेल बनवायचे, ज्या प्रकारचे तुम्हाला थंबनेल बनवायचे त्या प्रकारचे तुम्ही इथे फोटो डाउनलोड करून घ्यायचे. मित्रांनो, तर फोटो असे डाउनलोड करायचे. मित्रांनो, त्यामध्ये घर बीर मस्त दिसले पाहिजे. मित्रांनो, एकदम अट्रॅक्टिव्ह थंबनेल आपली बनेल. तर मित्रांनो, आपण काय करूया, सर्वात पहिले आपण हे थंबनेल डाउनलोड करून घेऊया. बघू शकता याच्यामध्ये पण चांगलं घर बीर दिसते. मित्रांनो, बघू शकता याच्यात तुम्ही याला टच केलं तर लगेच भरपूर अशा थंबनेल तुमच्या समोर दिसेल. मित्रांनो, तर बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण एखादे हे मित्रांनो थंबनेल इथं डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे, असं डाउनलोड होऊन जाईल. आणि मित्रांनो बघा, याच्यात भरपूर अशा थंबनेल मित्रांनो दिल्या आहे. मित्रांनो, भरपूर मस्त थंबनेल इथं आहे. मित्रांनो, तर मित्रांनो इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुम्ही थंबनेल डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तर चला आपण एक थंबनेल डाउनलोड करून घ्या चांगल्या प्रकारे. मित्रांनो, इमेज अशी डाउनलोड करा एकदम नॅचरल वाटत, त्याच्यामध्ये घर बीर दिसलं पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इमेज डाउनलोड करू शकता. एकदम नॅचरल वाटते की नाही, त्याला डाउनलोड करून घ्यायची. मित्रांनो, घेतल्यानंतर आता आता काय करतोय मित्रांनो, आता सर्वात पहिले आपण जाऊया फिक्स आर्ट मध्ये. तर चला फिक्स आर्ट आपण ओपन करून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण फिक्स आर्ट ओपन करून घेणार आहे. मित्रांनो, बघू शकता अशा पद्धतीने फिक्स आर्टचा लोगो येईल. मित्रांनो, तुमच्या समोर अशा पद्धतीने ऍप ओपन होऊन जाईल. तर मित्रांनो, काय करायचं आता बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरव्ह्यू आल्यानंतर मित्रांनो काय करायला, थोडेसे ऍड कट करून घ्यायचे. इथं प्लसच्या आयकॉन बघायचे की फोटोवरती एडिट अँड फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. डायरेक्ट तुम्हाला गॅलरीमध्ये घेऊन जाईल. गेल्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला तोच फोटो सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही डाउनलोड केला होता. तर मित्रांनो, आपण हा फोटो सिलेक्ट करून घेणार आहे. इथं बघू शकता अशा पद्धतीने जो फोटो इथं आपण जो डाउनलोड केला होता तो फोटो इथं आलेला आहे. मित्रांनो, आता काय करायचं मित्रांनो, इथं टूलवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मित्रांनो क्रॉप वरती क्लिक करायचं, ते क्लिक करून घ्यायचं. मित्रांनो, केल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं बघायचं, 16.9 याच्यावरती क्लिक करून घ्यायचंय. मित्रांनो, गेल्यानंतर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ओके करून घ्यायचंय. आता काय करायचंय मित्रांनो, परत काय करायचंय, थोडंसं स्क्रॉल करून घ्यायचंय. मित्रांनो, केल्यानंतर बघा इथं ऍड फोटोवरती क्लिक करायचंय आणि मित्रांनो काय करायचं, तुमचा फोटो घ्यायचा मित्रांनो, त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचंय. मित्रांनो, तर चला मित्रांनो, माझा एक फोटो सिलेक्ट करून घेतो इथे. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने मी एक फोटो एडिट इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलंय. मित्रांनो, त्या फोटोचा फोटो इथं घेणार आहे. मित्रांनो, बघा अशा पद्धतीचं ते इथं मी आता सिलेक्ट करून घेणार आहे. बघू शकता मित्रांनो, या फोटोला असं मी ते एडिट करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी ते घेतलाय मित्रांनो फोटो माझा. आता तुम्ही पण अशा पद्धतीने एखादा फोटो तुम्ही इथे घेऊ शकता मित्रांनो आणि त्याला ओके करून घ्यायचंय. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय मित्रांनो, स्टिकरवरती जायचं. मित्रांनो, थोडं स्टिकरवरती बघा व्हिडिओ आपला फोटो व्यवस्थित दिसत नाही. तर मित्रांनो काय करायचं, आता आपल्या फोटोवर दिसायला व्यवस्थित दिसत नाही. तर मित्रांनो आता काय करायचंय, मित्रांनो फोटोवरती क्लिक करून घ्यायचं. घेतल्यावरती मित्रांनो आता काय करायचंय, थोडंसं स्क्रॉल करून घ्यायचंय. मित्रांनो, बघा इथं शॅडोचा ऑप्शन दिसतोय. मित्रांनो, क्लिक करून घ्यायचंय. घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता ऑब्जेक्ट वरती जायचं. ऑब्जेक्ट वरती गेल्यानंतर मित्रांनो बघा थोडंसं इथं इथं बघा ब्लरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, याला काय करायचंय, थोडं फुल करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने याला फुल करायचंय आणि ऑब्जेक्टचं याला पण फुल करून घ्यायचंय. मित्रांनो, आता काय करायचं, समोर बघा
समोर थोडंसं ऑप्शन बघा, याला काय करायचं, याला 0 करून घ्यायचं बघा, इथं इथं 0 करून घ्यायचंय आणि याला पण 0 करून घ्यायचंय. आणि आता काय करायचं, कलरवरती जायचंय. कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं, तुम्हाला येलो कलर मित्रांनो फिरवायचं. कधी बी तुम्ही गेमिंगचं कोणते थंबनेल एडिट करत असताना मित्रांनो इथं येलो कलर तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो, कारण गेमिंगसाठी येलो कलर हा बेटर असतो मित्रांनो. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे करून घ्यायचंय. थोडं स्क्रॉल करायचंय मित्रांनो, ऑब्जेक्ट वरती जायचंय आणि ऑब्जेक्ट वरती थोडेसे हे बघा इथं थोडंसं एक वाढून घ्यायचंय मित्रांनो अशा पद्धतीने. आणि आता नंतर मित्रांनो काय करायचं, थोडं बॅक घ्यायचंय, सॉरी इथं ओके करायचंय. ओके केल्यानंतर मित्रांनो आता थोडं बघा अशा पद्धतीने आपलं थंबनेल दिसतं मित्रांनो, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतंय म्हणजे नाही का मित्रांनो. आता एकदम अट्रॅक्टिव्ह थंबनेल झालं मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, आणि त्याला ओके करून घ्यायचं. घेतल्यानंतर मित्रांनो स्टिकरवरती जायचं बघा, इथं स्टिकर बघा, स्टिकरवरती गेल्यानंतर मित्रांनो इथं सर्च करून घ्यायचं लाईट. तर मित्रांनो बघा इथं लाईट आपण सर्च करून घेणार आहे मित्रांनो. लाईट लाईट सर्च केल्यानंतर ओके करून घ्यायचं मित्रांनो. आता थोडंसं खाली यायचं, मी स्क्रॉल करायचं मित्रांनो, स्क्रॉल करायचं थोडंसं स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला मी बोललो येलो कलर हा फ्री फायर आपला कोणतेही थंबनेल तुम्ही एडिट करत असताना तर येलो कलर हा बेस्ट असतो. तर मित्रांनो आपण येलो कलर सिलेक्ट करून घेऊ मित्रांनो. तर चला येलो कलर कुठे गेला आपला बघा, इथं येलो कलर दिसतोय का, तर येलो 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 येलो. तर ठीक आहे मित्रांनो, हा येलो कलर आपण घेऊन घेऊया, सिलेक्ट करून घेतला मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो बघू शकता याला थोडं झूम करून घ्यायचंय आणि याला आपल्या फेसच्या इथे घ्यायचंय. आल्यानंतर मित्रांनो याला काय करायचं, इथं ऑप्शन बघायला थोडं असं खाली करून घ्यायचं, स्क्रॉल करून घ्यायचं, जेणेकरून हा कलर आपल्या फेसच्या पाठीमागे लागेल. आणि इथं बघा याची ऑफिसिटी बघा मित्रांनो, याला असं परत घ्यायचं, याला थोडीशी कम करून घ्यायचं मित्रांनो. बघा बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो, बघू शकता दिसायला पण एकदम 25 करून घ्यायची मित्रांनो, 25 करून घ्यायचं आणि याला डन करून घ्यायचं मित्रांनो. इथं बघा आपला अर्धा थंबनेल इथं तयार झाले मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं बनवू शकतो थंबनेल एकदम कडक आणि मजेदार. तर मित्रांनो आता काय करायचंय बघा, आता मित्रांनो काय करायचं, व्हिडिओला डाउनलोड करून घेऊ, आपल्या फोटोला डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो, सेव्ह करून घ्यायचं आपल्या गॅलरीमध्ये. आता सेव्ह केल्यानंतर मित्रांनो डन करून घ्यायचंय. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला फिक्स लॅब ॲप ओपन करून घ्यायचं मित्रांनो. चला तर आपण फिक्स लॅब ॲप ओपन करून घेऊया आता. तर मित्रांनो बघू शकता मी फिक्स लॅब ॲप ओपन करून घेतलंय मित्रांनो. आता इथं काय करायचं मित्रांनो, इथं जायचंय आपलं इमेज साईज वरती जायचं. इमेज साईज वरती गेल्यानंतर मी क्लिक करून घ्यायचं, इथं क्लिक केलं युट्यूब थंबनेल वरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. याला ओके करून घ्यायचं आणि प्लसच्या आयकॉन जायचं आणि टेक्स्ट वरती, सॉरी टेक्स्ट म्हणतो, याला टेक्स्ट डिलीट करून घ्यायचंय आणि इथं फ्रॉम टू गॅलरीमध्ये जायचं मित्रांनो. गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तोच आता आपण जो थंबनेल एडिट केलाय तो एडिट तिथे घेऊन घ्यायचा आणि डन करून घ्यायचा मित्रांनो. केल्यानंतर ओके करून घ्यायचंय. आता बघा मित्रांनो याचा ऑप्शन दिसते खाली, याच्यावर क्लिक करून घ्यायचं, थोडंसं समोरचं ऑप्शन बघायचं चौकटवालं, तिथे केल्यानंतर समोर याचे स्क्रॉल करायचं मित्रांनो. बघा इथं साईज वरती क्लिक करून घ्यायचं आणि याला फुल साईज करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने आणि याला ओके करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, टेक्स्ट ऍड करून घ्यायचं मित्रांनो. इथं काय करायचं, टेक्स्ट वरती जायचं, इथं टेक्स्ट लिहायचं मित्रांनो. आपल्याला टेक्स्ट इथे ऍड करू शकता मित्रांनो, जसं की तुम्ही 1vs1 टॅब असं तुम्ही इथे ऍड करू शकता मित्रांनो. आता मी आता काय करणार 1vs1 असं इथं ऍड करून घेणार आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने याला थोडासा गॅप देणार आहे आणि इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या टॉपिक वरती तुम्ही थंबनेल बनवताय त्या टॉपिक वरती तुम्ही ते ऍड करू शकता मित्रांनो. आता बघू शकता आपण इथे 1vs1 ऍड करून घेतलं मित्रांनो. आणि याला आपण आता काय करायचं, इथं इथं कलर एडिटिंग करून मित्रांनो इथे याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं, थोडं स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने ते कलर ऑप्शन दिले मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही इथं कलर घेऊ शकता. आपण याला व्हाईटच राहू देऊ आणि थोडं थोडं इथे येऊ आणि थोडं स्क्रॉल करून घेऊ. आता इथं फंड वरती जाऊया आणि फंड इथं तुम्ही कोणत्याही प्रकार तुमचं फंड इथे घेऊ शकता मित्रांनो. तुमच्याकडे फंड जर का असेल तर तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो. मी हा फंड घेणार आहे, याला ओके करून घेणार आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने घेणार आहे आणि आता इथं याला ओके करून घेणार आहे. बघू शकता इथं ब्लॅक आपण इथे घेणार आहे आणि आता बघा आपले थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह लागेल दिसेल मित्रांनो, एकदम कडक आणि मजेदार दिसेल मित्रांनो. बघू शकता इथं मी याला ऍड करून घेणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने. तर मित्रांनो याला ओके करून घ्यायचं आहे. बघा इथं शॅडो वगैरे दिसेल तुम्हाला भरपूर. याला अशा पद्धतीने तुम्ही इथे त्याला येलो कलर द्यावा आपण थोडासा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं थंबनेल इथं आता इथं नाव आपलं सिलेक्ट करून घेतलंय मित्रांनो. बघा दिसते ना अट्रॅक्टिव्ह, तर तिथं मित्रांनो काय करायचं, इथं थोडंसं झुमिंग करून घ्यायचंय आणि ते अशा पद्धतीने इथं ठेवून द्यायचंय मित्रांनो. बघू शकता सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, याला फोटोला सेव्ह वगैरे आता अशा पद्धतीने आपलं झालं आपला एडिट मस्त आणि एकदम मजेदार दिसते की नाही मित्रांनो. आता काय करायचंय, थोडंसं स्क्रॉल करून घ्यायचं. इथं बघा तुम्हाला काय तुमच्या नावाला अजून काही अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर बनवू शकता मित्रांनो. तसं विषय नाही, काय करायचं सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो. तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचंय. घेतल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीने सेव्ह होऊन जाईल. झालं थोडेसे ऍड येते मित्रांनो, ऍडला इग्नोर करून घ्यायचं. आपल्याला काय करायचं, फिक्स डबल ओपन करून घ्यायचं मित्रांनो. आणि आता जो आपण एडिट केलाय त्याला परत आपण इथं घेणार आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे घेऊया.
घेतल्या मित्रांनो. आता इथं आपण आपला थंबनेल इथे ऍड करून घेतलाय मित्रांनो. आता काय स्टिकरवरती जाऊया. स्टिकरवरती गेल्यानंतर मित्रांनो आपण सर्च करूया. आता इथे मी एक गन घेणार आहे मित्रांनो. तिचं नाव आहे आपलं बघा AWM. हे बघा 3 नंबरचं 4 नंबर जे ऑप्शन मित्रांनो, ही गन मी इथे घेणार आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीची गन आहे मित्रांनो. याला मी इथे घेणार आहे आणि तिला सिलेक्ट करून घेणार आहे मित्रांनो बघा. आणि हे आपल्या नावावरती लावणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने. बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपला एकदम थंबनेल दिसतोय ना अट्रॅक्टिव्ह. आता याला काय करायचं मित्रांनो, परत जायचं आपल्या स्टिकरमध्ये गेल्यानंतर इथं काय करायचं मित्रांनो, इमोजी सर्च करून घ्यायचं मित्रांनो. इथं काय करायचं इमोजी, म्हणजे तुम्ही इथे इमोजी सर्च करून घेऊ शकता मित्रांनो. आणि तुम्हाला इथे कोणते पण प्रकारचे इमोजी तुम्ही इथे लावू शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आपण इथे इमोजी नाव सर्च करून घेतले मित्रांनो अशा पद्धतीने. तर मित्रांनो मी इथे हा एक इमोजी घेईन आणि आता इमोजी घेतल्यानंतर मित्रांनो बघा मी याला इथे सिलेक्ट करूया. तुम्ही अशा खाली जागेवर इमोजी सिलेक्ट करून लावू शकता मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे भरपूर प्रकारचे इमोजी घेऊन सिलेक्ट करू शकता मित्रांनो. आपली थंबनेल कशी अट्रॅक्टिव्ह दिसते की नाही मित्रांनो. आता काय करायचं मित्रांनो, याला सेव्ह करून घ्यायचंय, याला डाउनलोड करायचं मित्रांनो. केल्यानंतर बघू शकता असं डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे, याला डन करून घ्यायचे. आणि आता काय करायचं मित्रांनो, डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो चला आता तुम्हाला तो गॅलरीमध्ये आपला थंबनेल दाखवतो मित्रांनो. तर सर्वात पहिले आपण गॅलरी ओपन करून घेऊया मित्रांनो. आणि ओपन केल्यानंतर बघू शकता आपण जो व्हिडिओ आपला थंबनेल बनवला होता मित्रांनो. बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह आणि किती एकदम मस्त दिसतोय मित्रांनो, एकदम HD मध्ये. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओनुसार तुम्ही थंबनेल बनवू शकता मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती थोडी पण आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. अशीच आपण मराठी भाषेत व्हिडिओ आणत असतो सोप्या भाषेमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.